नमस्कार. महाराष्ट्रामधील सर्व बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. सर्व बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे. बहिणींना ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षा संपलेली आहे. बहिणींनो, तुम्हालासुद्धा प्रश्न होता की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल, ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येतील, हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडलेला होता. फायनली त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे की ऑगस्ट हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे. कारण की सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली त्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. जास्त तुमचा वेळ मी घेत नाही, डायरेक्ट तुम्हाला मेन माहिती जी ती समजून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बहिणींनो, पटापट ह्या व्हिडिओ लाईक करून द्यायचं. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेबाबत A to Z सर्व अपडेट फ्रीमध्ये दिले जात असते. तर पटापट सर्व बहिणींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला होता. त्याची आपण माहिती बघूया की नेमके तुम्हाला पैसे कधी मिळणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, स्वतः आदित्य, तुम्ही जर बघितलं तर स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः ट्विट करून सुद्धा ठिकाणी माहिती दिली तुम्हाला. बघा, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे स्वतः ट्विट करत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी तुम्हाला ठिकाणी माहिती देतात. त्यानंतर हप्ता तुम्हाला दिला जातो. आता जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना देण्यात आला होता. त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. तर बहिणींनो, हा जो हप्ता आहे तर हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे, तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत तुम्हाला ठिकाणी मिळू शकतो. नाहीतर तुम्हाला हा हप्ता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाटप होणार आहे. म्हणजेच पुढील महिन्याचा जो पहिला आठवडा असेल त्यामध्ये तुम्हाला हे पैसे पाठवले जातील, अशी या ठिकाणी माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती ही अगदी खरी आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला पैसे कधीही या ठिकाणी पाठवले जाऊ शकतात. अगदी उद्यासुद्धा तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात किंवा आजही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात. तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तुम्हाला पुढील आठवड्यात या ठिकाणी वाट बघायची आहे. पुढील महिन्याचा जो पहिला आठवडा आहे तेपर्यंत तुम्हाला ठिकाणी वाट बघायची आहे. तोपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे मिळून जातील. म्हणजेच पुढील महिन्याचा जो पहिला आठवडा असेल त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी पैसे वाटप केले जातील, अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे. आणि जर का हे पैसे तुम्हाला जर का आत्ता या ठिकाणी गरज असेल तर सरकारची जर का प्रोसेस कंप्लीट झाली असेल तर 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे कधीही मिळू शकतात. आज संध्याकाळपर्यंतही तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जाऊ शकतात, अशी माहिती या ठिकाणी मिळाली आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, या महिलांना मिळणार नाहीत 1500 रुपये. आता तुम्हाला प्रश्न असेल की सर्वच बहिणींना पैसे मिळतील का, तर अशा काही बहिणी की ज्यांना पैसे मिळणार नाही आहेत, तर त्या कोणकोणत्या बहिणी आहे समजून घ्या. कारण की तुम्हालासुद्धा हे पैसे मिळू शकणार नाही आहेत. काही बहिणी अशा आहेत की ज्यांना पैसे मिळणार नाही आणि काही बहिणी अशा आहे की त्यांना पैसे मिळतील. बघा, गेल्या महिन्यामध्ये Xवरील एका पोस्टमध्ये त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीचा हवाला देऊन दावा केला होता की सुमारे 26.34 लाख व्यक्ती अपात्र असूनही योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवत आहेत. त्यांनी सांगितलं की असे आढळून आले की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते. काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी होते आणि काही प्रकरणांमध्ये पुरुषांनी योजनेसाठी अर्ज केला होता. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार जून 2025 पासून या व्यक्तींना मिळणारे फायदे थांबवण्यात आले आहेत. म्हणजेच बघा, ज्या बहिणींनी एका कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले असतील तर त्यांचे लाभ बंद झाले. काही पुरुषांनी अर्ज केले होते त्यांचेही लाभ बंद झाले. काही महिला निकषामध्ये बसत नाही त्यांचे अर्ज बंद झाले, म्हणजेच त्यांना लाभ मिळणार नाही आहे. दुसरी गोष्ट, अजूनही या ठिकाणी छाननी सुरू आहे. तर या महिन्यातसुद्धा भरपूर अशा बहिणी की ज्यांना पैसे मिळणार नाही आहेत. आता कोणकोणत्या बहिणी आहेत त्याची तुम्हाला माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. डिटेलमध्ये तुम्हाला हेच दाखवणार की कोणकोणत्या बहिणी की त्यांना पैसे मिळणार नाही आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व यादी दाखवणार आहे की कोणकोणत्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि कोणकोणत्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे. पुढे बघा काय सांगितलं आहे, असे त्यांनी म्हटलेलं होतं, या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही आहे. ठीक आहे, या बहिणी की यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर या महिन्यामध्ये भरपूर अशा बहिणी की ज्या अपात्र होणार आहेत त्यांना लाभ मिळणार नाही आहे आणि पुढचेसुद्धा लाभ त्यांचे बंद होणार आहे. कारण की त्या बहिणी निकषामध्ये बसत नाही आहे, त्यामुळे त्यांना ठिकाणी लाभ बंद केले जाणार आहे. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखी काही महत्त्वाची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मी सर्व माहिती प्रोव्हाइड करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.